अर्जुन, तुझं मनापासून अभिनंदन. हे घे साई. अभिनंदन. दादा अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. मावशी, आज तुला कोर्टात असायला पाहिजे होतीस. अगं अर्जुननी काय कमाल केली माहितीये. असं आर्ग्युमेंट केलं ना की तू ऍडव्होकेट पहा. पांढरे पांढरे ऍडव्होकेट पांढरे ऍडव्होकेट पांढरे बघतच राहिला. असा फापलत होता ना मावशी. फक्त ऑब्जेक्शन मिलॉर्ड एवढंच करत होता. अरे चैतन्य, तू ह्याच्यामध्ये काय मला नवीन सांगतोयस? अरे अर्जुन कोर्टामध्ये बोलायला उभा राहिला ना की भले भले घाबरतात हे माहितीये मला. अगदी खरं. पण मावशी, बरं झालं तू आज कोर्टात आली नाहीस. नाही तर आम्हाला घरी आल्या आल्या एवढ्या खुसखुशीत चकल्या खायला मिळाल्या असत्या. त्याचा नैवेद्य दाखवायचं. सॉरी चैतन्य भाऊजी, तुम्ही हातपाय धुवून घ्या. फराळ डेअरी समोर ठेवला ना की तुम्हाला मी तो चाकायला आणून दे. चालेल, नो प्रॉब्लेम. चैतन्य, तुला की नाही तुझ्या बहिणीने खूप लाडवून ठेवल्या. तर मावशी, मी आहेच ना ग लाडवण्यासारखं. चला, मी माझ्या खोलीत जातो. कसं आहे, आज मला फराळ टेस्टिंगच्या कमिटीवर बसवण्यात आलंय. मग मला खूप काम आहेत. ओके, चल येतो. बाय. अर्जुन दादा, कॉफी करू? नाही, मी जाऊन फ्रेश होऊन येतो. मग बघू. बर. मी तुम्हाला ऍड्रेस आणि लोकेशन पाठवतोय. त्या ऍड्रेसवर तुमच्या बेस्ट पेढ्यांचा बॉक्स पाठवून द्या. थँक्यू. काय करता अण्णा? पाणी नाहीये ते किती पिताय? बापाला सांगताना शिकवणार आहे का आता? हा, तुझ्या या असल्या स्वभावामुळे जे काय झाले ते वाटवं झालेलं आहे. माझ्यामुळे? मी काय केलंय? तुझा जागाऊपणा मध्ये मध्ये चोच मारत होती ना. हे करू नका, याला मारू नका, त्याला मारू नका, याला गोळी घालू नका, याचा कोतळा काढू नका. तू मध्ये मध्ये करत राहिली शांतपणा, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आम्हाला ऐकायचं तिथं कुणी सांगितलं होतं ऐकायला? नाहीतर काय, तुम्ही वेळेत ऍक्शन घेतली असती ना तर अशी तोंड लपवायची वेळ आली नसती तुमच्यावर. हे चिमणे, आता तू मला धडे देणार का? या बंदुकीचं वजन पण तुझ्यापेक्षा जास्त आहे. हे टाळक्यात घातली ना तर पाणी पण नाही मागणार, गोळी घालणार राहिलं लांब. तुम्ही उगाच मला धमकी देऊ नका. उगाच अर्जुनचा राग माझ्यावर काढू नका. त्या अर्जुनने तुमच्या नाकावर टिचून मधुभाऊंना बेलवर बाहेर काढलं. आता त्यांना निर्दोष सिद्ध करून या साक्षीला आत टाकायला त्याला कितीचा वेळ लागणार आहे? माझं चुकलं. त्या टायमाला त्या आश्रमात सकट त्या म्हाताऱ्याला पण जाळून टाकला असताना लय बरं झालं असतं. नाही, तुझं नाही चुकलं माहिती. माझं चुकलंय, माझं. मी इतकी वर्ष तुझ्यावर विश्वास ठेवतो ना, हे माझं चुकलंय. मला माहिती तू इतकं शेण खाणारच ना, या सगळ्याचं कनेक्शन दादापर्यंत पोहोचणार. हो, सगळ्यात मोठी चूक तर मी केली आहे. मी तिथे बिचारी ऐश्वर्याची स्वप्न बघत होते. कसलं काय, एखाद्या श्रीमंत बिझनेसमॅनशी लग्न केलं असतं, मस्त आरामात जगले असते. पण नाही, ते या राक्षसांच्या ग्रुपमध्ये येऊन अडकले ना, मलाच कळत नाहीये. तुझ्या घशात पैसे घुमतो ना आम्ही, म्हणून तू या आमच्या ग्रुपमध्ये. आणि त्या पैसे फेकल्याशिवाय कोणाच्या मैताला पण जाणार नाहीस तू. आरती पोरगी झालं का सांगा तुमचं? जो काही आक्रस ताळेपणा करायचा आहे तो करून झाला का? आणि कोणाचंही काहीही नुकसान झालेलं नाहीये. पण अर्जुनला जर असाच सक्सेस मिळत राहिला ना तर नुकसान माझं होणार आहे. कारण माझं पुढचं आयुष्य हे जेलमध्ये जाणार. आणि माझं नुकसान नाही होणार आहे. तुम्ही ते प्रिया, तन्वी, सायली, छोटी तन्वी, मोठी सायली, मोठी तन्वी, ही जी काही रांगोळी घालून ठेवली ना त्याच्यावरती मधुबावाल्यावरती थया थया नाचतील, तेव्हा जेलमध्ये कोण जाणार आहे? मी. अरे कानाच्या जागी काय करंजा बसवल्या का काय? बेल वाजते ना, उघड ना. तुम्हाला ऐकू आली ना, मग मीच का उठायचं? मी जर आता इथनं उठलो ना चिमणे, तर तू आयुष्यात न उठशील.
काय करते फोटो? कोण हवंय? हे पेढे या पत्त्यावर पाठवायला सांगितलंय. पेढे कोणी सांगितलं? अर्जुन सगळे दाखल. ठीक आहे. दिले ना पेढे, झालं ना काम. मग निघा आता. या तुमच्या लाडक्या अर्जुन सुभेदारने त्याचा विजय साजरा करण्यासाठी तुमच्यासाठी पेढे पाठवले. खाते. ही मिसेस सायलींची या रूम मधली या घरातली शेवटची रात्र असेल. उद्या मधुभाऊ आले की ह्या त्यांच्याबरोबर निघून जाते. तरीही हे स्वतःचं घर समजून साफसफाई करतात. या खरंच किती चांगले आहेत, युनिक आहेत. एखाद्याची काळजी कशी घ्यावी हे कोणीही तुमच्याकडून शिकाल. पण मग तरी तुम्ही मधुभाऊंच्या बाबतीत असे का वागला? मी तुम्हाला कसं माफ करू? मी तुमच्या कामात मध्ये मध्ये करतोय म्हणून तरी चिडा ना माझ्यावर मिसेस सायली. तुमच्यावर धड चिडताही येत नाही. तुमच्याशी बोलण्यासाठी जीव कासावीस होतोय माझा. पण तुमची चूकही पोटात घेता येत नाहीये. किती डेलिकेट आहात तुम्ही मिसेस सायली. आय विश मला आयुष्यभर तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम्स पासून प्रोटेक्ट करता आलं असतं. तुम्ही अशी माझी ढाल बनता ना, तेव्हा खूप छान वाटतं. यालाच प्रेम म्हणतात का? हेच जर प्रेम असेल तर माझं प्रेम आहे तुमच्यावर. मी तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला माहितच नाहीये मिसेस सायली. नाही रे, हे बघ आता हे छोटं झालं ना, ते तिकडून ते थोडं उचल ना आणि हे इकडून थोडं सोड असं. आता बघा अरे तू थोडा या शब्दाचा अर्थ कळतो का रे तुला? डॉक्टर कुठे गेला रे तुला? डॅड, मला ना मेडिकल मध्ये दारावर तोरण लावण्याचा टॉपिक नव्हता. त्यामुळे मी जे आता सांगतोय ना ते अगदी परफेक्ट आणि ते छान दिसेल. बघा तुम्ही. हे बापाला शिकवतो हा बाप. मी सांगतो तेवढं कर 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 तिथून सोड. काय तू बिचारा मारताय कशाला? बघ ना मम्मा किती मारतात मला ते. हे हा बिचारा एक तोरण लावतायत ना याला. हा कसला बिचारा? उचल तिकडून. थांबा थांबा. अश्विन चालेल हो. छान दिसते. हा. छान दिसते. छान दिसते. छान दिसते. आता एकदम परफेक्ट झाले. हा मम्मा मगापासून डॅड मला कन्फ्युज करत होते म्हणून ते नीट होत नव्हतं. मी माझ्यावर ढकलतोय सदा. अश्विन तू ह्यांच्याकडनं अजिबात नको लक्ष देऊ. अरे काय उंटावरचे शाण आहेत. उंटावरती बसतात आणि शेळ्या हाकतात. दुसरं काम करा ना. हे
हा कल्पना, आता तुला फटका दे ना मी. हो काय डॅड तुम्ही मम्माला फटका देणार? मग द्या बरं. तुम्ही मला मला मारता येते, मी केवढं छान करून लावलं. जेव्हा विलास मेला होता, मधुकर पाटील बेशुद्ध होते आणि प्रिया मधुकरचं स्टेटमेंट आहे की त्या खोलीत आल्याच नव्हत्या, दाराबाहेर लपून सगळं बघत होत्या. मग ती ठसे पुसणारी तिसरी व्यक्ती कोण होती मला? हे कोर्ट मधुकर पाटील यांना जामिनावर सोडवण्याचा आदेश पारित करीत आहे. हे फटाके कसले फोडताय? इथे माझ्यावर बॉम्ब फुटलं ते बघा आधी. मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरी जाते. मी खोटी तन्वी हे सगळ्यांच्या समोर आलं तर मला त्या घरात जाण्याची सुद्धा बंदी आहे. मी बाहेरून कसं थांबू सगळं? काय करू मी आता? चैतन्य झालं का तुझं? हो, हे काय? अरे किती वेळ लावताय रे, आवरा लवकर, उशीर होतोय. बघा छान दिसतंय ना. हा मस्त मस्त, चल चल चल. काय? मी लावतो, लगेच लावतो. पण अरे देवा, खेळतो काय? 1 मिनिटात खेळा टोकतो. नको, काही करू नको आता वेळ नाहीये. चल स्टोर रूम मध्ये ठेव ती फिल्म. जा जा जा. आणि नशीब तुझं पूर्णही नाहीये, नाही तर मार पडला असता. चल पळ 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 लवकर. अरे देवा. काय रे, हा वकील तो डॉक्टर एकही धड नाही यांचं. बॉम्ब बॉम्ब. कुठे कुठे मग? अरे मी सेल्फी काढत असताना तू मध्ये आलास ना, त्याला फोटो बॉम्बिंग म्हणतात. अच्छा, म्हणजे तुमच्या सेल्फी मध्ये असं कोणी न सांगता शिरलं की त्याला फोटो म्हणतात का? मला तर माहितीच नव्हतं. पण अस्मिता, मी तुझ्यासाठी कॉफी आणली होती, पण तू आता सेल्फी काढण्यात बिझी आहे तर मी परत घेऊन जातो. एक मिनिट, कॉफी आणि सेल्फीचा काय संबंध? ठेक ठेक ठेक. ठीक आहे, एक घे तुझी कॉफी. बरं थांब, तू आता कॉफी दिलीस त्याबद्दल एक सेल्फी काढ. ये. काय अस्मिता, तू बरी आहेस ना? ताप वगैरे आला की तुला? बघू, तू आज चक्क माझ्याबरोबर सेल्फी काढायचं म्हणतेस? अगं तुझ्या फोनचा कॅमेरा खराब होईल, कारण त्याला असं दुसऱ्या कोणाचे फोटो काढण्याची सवय नाही आहे ना. जास्त बोलू नकोस हा. सोशल मीडियावर भाऊबीजेचे फोटो टाकणं कंपल्सरी असतं ना, म्हणून काढूया. अरे वा, तुझा मेकअप पण छान झालाय आज. नाही, भाऊबीजेच्या दिवशी नेमका तुझा मेकअप बिघडला तर तुझे फॉलोअर्स तुला ओळखणारच नाही. त्यामुळे रिस्क नको बाबा, आजच काढून घे सगळे फोटो. मस्त छान आलाय. अश्विन काय म्हणाला? माझा मेकअप बरा नाही का झाला? झालाय ना, किती छान दिसते मी. आई बोलतो. चला वहिनी, कॉफी घ्या. दादा विसरलात ना, सायलीताई फक्त चहा घेतात. अरे मी विसरलो. मला आता काहीच नको. बरं विमलताई, तुम्ही कॉफी घ्या. नाही मला नको. विमलताई अहो खरंच नको मला. विमलताई घाबरू नका, मी बनवली नाहीये कॉफी, मम्माने बनवली, मी फक्त सर्व करतोय. घ्या. बरं सायली वहिनी, एक विचार मला सांग, तुमच्या लग्नाला ना 1-1.5 वर्ष झालं, तरी दादाची कॉफी पिण्याची सवय तुला कशी लागली? लागली ना, सवय लागली. पण सायलीताईला नाही, आपल्या अर्जुन दादांना लागली. तुम्हाला माहितीये का, अर्जुन दादांना ना फक्त सायलीताईच्या हातचीच कॉफी लागते. वा, प्रेम ग विमलताई, प्रेम. याला म्हणतात नवरा बायकोचं प्रेम. काय सायली वहिनी? दिवाळी हा मधुभाऊंचा सगळ्यात आवडता सण, पण त्यांची ही दुसरी दिवाळी जेलमध्ये जाते. ते असं कधीपर्यंत होणार आहे? मी इतके प्रयत्न करून सुद्धा त्यांना सोडवू का शकत नाहीये? जाऊई बापूने बेलवर सोडवून आणलंय मला. तुम्हाला वाटतं इतकं वाईट नाही? या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन कोर्टामध्ये जात जज साहेबांना सांगतो की मी
मिलॉर्ड, मी हा सुद्धा आरोप सिद्ध केला आहे की कोर्टामध्ये साक्षी ही पूर्णपणे खोटं बोलत आहे, कारण मागच्या वेळी त्यांनी शिवानी नावाची खोटी साक्षीदार सुद्धा उभी केली होती आणि हे सुद्धा मी कोर्टामध्ये प्रूव्ह केलंच आहे. मिलॉर्ड, साक्षी शिकरे अजूनही त्या रात्रीबद्दल खरं बोलत नाहीयेत. मग त्यांची शिक्षा मधुकर पाटलांना का मिळतीये? मिलॉर्ड, अर्जुन जेव्हा हे स्टेटमेंट कोर्टासमोर मांडतो तेव्हा मात्र आता साक्षी आणि महिपत घामाघूम होतात. त्यानंतर अर्जुन ॲडव्होकेट पवारांना विचारतो, तुमचं अजूनही समाधान झालं नसेल ना? तुम्हाला अजूनही असंच वाटत असेल ना की माझे क्लायंट मधुकरला बेल मिळायला नको म्हणून तू माझ्याकडे अजून एक स्टेटमेंट आहे मिलॉर्ड, कारण विलासचा खून हा आश्रमाच्या जागेसाठी झाला होता आणि ती जमीन महिपत शिकरेला हवी होती आणि महिपत शिकरे एका जजला लाच देण्याच्या केसमध्ये सुद्धा अडकलाय. तेव्हा सर्वजण रागातच महिपतकडे आता पाहू लागतात. आता मिळवत एक कारस्थान जेव्हा अर्जुन कोर्टासमोर मांडत असतो तेव्हा मात्र आता महिपतची चांगली शिट्टी वाजलेली असते. तो या क्षणी काहीही बोलू शकत नसतो, कारण अर्जुनने जे काही आहे ते सगळं खरं सांगितलेलं असतं. पुढे अर्जुन एक सत्य सांगतो, पैसे चारून त्या जमिनीवरचा स्टे उठवण्याचा काम या महिपतने केलं होतं. इकडे महिपत आता घाबरत म्हणतो, काय ग साक्षी, हा अर्जुन सुभेदार एका केसमध्ये दुसरी केस कुठे बसवतोय? आता साक्षी म्हणते, अण्णा जरा शांत राहा ना. आता पुढे अर्जुन साहेबांना सांगतो, या सर्व प्रकरणावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की महिपत कोणत्या प्रकारचा क्रिमिनल आहे आणि अजून एक अंदाज आला असेल की मधुभाऊ किती साधे आहेत आणि डिसेंट सुद्धा आहेत, कारण त्यांच्यावरचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाही. मिलॉर्ड, मग ते अजून जेलमध्ये का आहेत? त्यांना जेलमध्ये ठेवणं बरोबर आहे का? जेलमध्ये एवढं चांगलं वागणाऱ्या सिनियर सिटिजनला असं किती दिवस आपण येथे जेलमध्ये ठेवणार आहात? इथून पुढे मधुभाऊ रोज पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील आणि हवं तर रोज पोलीस स्टेशनला येऊन हजेरी सुद्धा देतील, याची गॅरंटी मी देतो. त्यांचा वकील म्हणून तुम्हाला देतोय. पण आता मी सादर केलेल्या कारणांमुळे मधुभाऊंना बेल ही मिळायलाच हवी, असं अर्जुन अगदी स्पष्टपणे कोर्टास नंदानेच पुन्हा देवी आईचा आशीर्वाद घेते आणि म्हणते, देवांनी मला कौल दिला. चैतन्य आनंदानेच अर्जुनला म्हणतो, अर्जुन बघ मधुभाऊ सुटले. मग आता तो म्हणतो, हो त्याच वेळी साहेब म्हणतात, पण ही केस संपेपर्यंत मधुकर पाटील यांना हे पनवेल शहर सोडता येणार नाही. त्याचबरोबर सर्व तारखांना यांना कोर्टामध्ये सुद्धा हजर राहावे लागेल. अर्जुनला आता या अटी सगळे मान्य असतात आणि मधुभाऊंना देखील. इकडे महिपत आणि साक्षी मात्र प्रचंड घाबरलेले असतात, कारण अर्जुनच्या बाजूने निकाल लागलेला असतो आणि महिपतचा माज एका झटक्यात उतरलेला असतो. वेळानंतर कोर्टाचं कामकाज संपतं तर चैतन्य पटकन पुढे येऊन अर्जुन बरोबर हात मिळवतो. दोघेही एकमेकांना मिठी मारतात. तर साक्षीचे हे पाहून प्रजळफळ होत असते. त्यानंतर अर्जुन आता मधुभाऊंकडे पाहत होतो, तर मधुभाऊ सुद्धा अर्जुन समोर अगदी हातात जोडतात. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आलेले असतात. दिवाळीच्या अगोदर माझ्या जावयाने मला सोडवलंच कारणामुळे मधुभाऊ आता अर्जुनवर अजूनच खुश होतात आणि त्यांना विश्वास असतो की काहीही झालं तरी अर्जुन मला असं जेलमध्ये नाही राहू देणार.
इकडे सायली मात्र प्रचंड खुश झालेली असते आणि देवी आईने जे कौल दिलेलं फूल असतं ते फूल हातात घेऊन पुन्हा एकदा देवी आईचा आशीर्वाद घेते आणि धावतच आई आई करत असं म्हणून ती किचनमध्ये येते. तेव्हा कल्पना विचारते, काय झालं सायली? मग आता सायलीच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून कल्पनालाही छान वाटतं. ती म्हणते, आई, मी देवी आईसमोर प्रार्थना केली की लवकरात लवकर माझे मधुभाऊ सुटू देत आणि देवाने हक सुद्धा दिला असं म्हणून तिथे फूल दाखवते. तेव्हा कल्पना हसते आणि म्हणते, बाळा, या अगोदर मधुभाऊ लवकरात लवकर सुटू दे यासाठी तू प्रार्थना करत होतीस ना, म्हणून देवाने कौल दिला. आता यापूर्वी बघ तुझं मन किती वाजता होतं आणि तुझ्या चेहऱ्यावर किती टेन्शन होतं आणि चेहऱ्याचा आता किती खुल्लाय ग. मग आता सायली म्हणते, काय करू देवी आई, लेकीचं मन आहे ना वडिलांसारखी हळवं होणारच. आणि आता सांगू का, हा कौल मिळालाय ना म्हणून खूप शांत वाटतंय, खूप छान वाटतंय मला. ते देवाने मागच्या वेळी सारखं कौल दिलाय, मग आता विमल देखील तिथे असते आणि ती विचारते, ताई, मागच्या वेळी सारखं म्हणजे? तेव्हा सायली सांगू लागते, मागच्या वेळी मी मंदिरात असाच कौल लावला होता आणि देवाने असाच संकेत मला दिला होता. याचा अर्थ मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका होणार. कशी होणार ते माहीत नाही, पण मधुभाऊ नक्की जेल बाहेर येणार ही खात्री आहे आता मला. तेव्हा कल्पना म्हणते, कसं म्हणजे? अगं, तुला माहीत नाही का अर्जुन किती प्रयत्न करतो या केससाठी? सायली, आणि माझ्या मुलाच्या प्रयत्नांना कधी ना कधी यश येणारच आहे. माझा मुलगा आहे म्हणून मी कौतुक करत नाही. हा, पण अर्जुनने ठरवलं ना तर यश हे नक्कीच कधी ना कधी येणारच, असं ठामपणे कल्पना सायलीला सांगत असते. पुढे आता कल्पना म्हणते, तिकडे झाले ना तरीही सुद्धा सायली, मी तुला आत्ताच सांगते, कधी ना कधी मधुभाऊ हे सुटणारच. मग आता सायलीला हे ऐकून जरा पॉझिटिव्ह वाटतं. विमल म्हणते, सायली ताई, अहो, कितीतरी दिवसांनी तुमचा हा चेहरा खुललेला दिसतोय. सांगू का, असं तुम्हाला पाहून खूप बरं वाटतंय. आणि आता कुठे असं वाटतंय की दिवाळीचा सण जवळ आलाय. तेव्हा सायली आता खूपच गोड हसते आणि मग नंतर कल्पनाला म्हणते, आई, आता मी पटपट फराळ बनवायला घेते. हा, तर दिवाळीचा सण सुद्धा येईल आणि आपला फराळ तयार नसायचा, असं म्हणून सर्वजणी आता हसतात. सायलीमध्ये ध्यान आई मी करते. कल्पना म्हणते, राहू दे अगं. मग सायली म्हणते, नको, द्या की. कल्पना मध्ये तू काही अशी ऐकायची नाहीस. दुसरीकडे अर्जुनचं आता चैतन्य कौतुक करताना थकत नाही. त्याला सारखं कॉंग्रॅच्युलेशन अर्जुन असे म्हणतो. सर्वजण कोर्टाच्या बाहेर आता आलेले असतात. मग आता मधुभाऊ देखील तेथे असतातच. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी ठरवलं होतं चैतन्य, आज काहीही करून ना मधुभाऊंना सोडवणारच. त्याच वेळी आता मधुभाऊ म्हणतात, जावई बापू, आज तुमच्यामुळे मला नवीन आयुष्य मिळतंय. खरं तर जगायचं कसं आहे मी पूर्णपणे विसरून गेलो होतो. सायली समोर आली ना, धीराने जगतोय असं फक्त दाखवायचं, परंतु मनाने पुरता कोलमडून सुद्धा गेलो होतो. आज माझी सुटका झाली. 1.5 वर्षानंतर मी मोकळा श्वास घेतोय ना, ते जावईबापू फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. असं म्हणून मधुभाऊ अर्जुन समोर हात जोडत असतात. तेव्हा अर्जुन तितक्याच प्रेमाने विचारतो, मधुभाऊ, तुम्ही तुमच्या मुलीसमोर